आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। सटाणा तहसील कार्यालयामागील नागरी सुविधा केंद्रात लूटमार, 66 वर्षीय आजीकडून जादा पैसे घेणे व अरेरावी करणे, प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी लोकांनी मागणी केली आहे। 2 फेब्रुवारी 2026 रोजी बागलाण तालुक्यातील झांझरी पाडा व यशवंत नगर येथील 66 वर्षीय आजी यशोदाबाई काशीनाथ बागुल या वारस चौकशीसाठी सटाणा तहसील कार्यालयात आल्या होत्या। प्रतिज्ञापत्रासाठी नागरी सुविधा केंद्र तहसील कार्यालयाच्या पाठीमागे येथे गेल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला। येथील ऑपरेटरांनी आजीकडून अधिकृत शुल्कापेक्षा जादा शुल्क आकारले। ऑपरेटर अनुश्री गायकवाड यांनी लाईट बिल आणि पेपर चार्ज लागतो असे कारण सांगून पैसे घेतले। तसेच अभिजित दिलीप कदम यांनी पावती मागितली, पावती मिळत नाही, तुला जे करायचे ते कर, आम्ही कोणाला घाबरत नाही, असे उद्धट उत्तर दिल्याचा आरोप आजींनी केला। आजीसोबत असलेल्या नातवाने स्पष्ट सांगितले की प्रतिज्ञापत्राची अधिकृत फी फक्त 70 रुपये आहे, तरीही आजीकडून 100 रुपये घेतले गेले। अशा प्रकारे दररोज अनेक नागरिकांची फसवणूक होत असल्याचे चित्र समोर आले। तसेच त्यांच्या बोलण्याची पद्धत वयोवृद्ध माणसाला अरेरावी करणे, चिडून बोलणे, या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रतिनिधी रवींद्र पवार, मुल्हेर। टंप घ्यायला घ्या तर फोटो काढायला घ्या तर 100 रुपये घेतात, मग तर मजार विचारात 70 रुपये फी अडणू म्हणे सोनिक किती बी पैसा घेता, अशात किती लोक पैसे घेता होते। काहीतरी कारवाई करल्या पाहिजे बा सरकारने, त्याने ती जी नंती दुसरा काही नाही। 10-15 रुपये आम्ही सोडतो बरोबर, मग बाकीचे परत द्यायला पाहिजे किती तुम्ही डायरेक्ट 100 रुपये घ्या, तीच जाऊ द्या, पावतीच देऊन टाका। मी पावती येत नाही, येते ना साहेब बोलले ना, पावती घेऊन या, मग दिली ना।